हॅलो हॅलो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. एक सुंदर आयोजन नियोजन आपल्याला पाहायला भेटते. या अचानकच्या मैदानावरती 40+ चे सामने आपल्याला पाहायला भेटतात. तर पहिला सामना झाला आर्या 11 माझगाव विपक्ष यश इंटरप्राइजेस हातनोली. तिथं विजय संपादित केला तो म्हणजे यश इंटरप्राइजेस हातनोली संघाने. आणि कुठेतरी पराभवाची वाटचाल करायला लागली ती म्हणजे आर्या 11 माझगाव संघाला. तर आता मात्र दुसरा सामना एक हा नक्कीच. आणि प्रथमच जर आपण विचार केला असेल ना, पहिलीच मॅच मोठे धावे संख्येची गरज आहे ती म्हणजे वरद 11 संघाला. तर गोलंदाजी मार्कोर गोलंदाज सुनील तयार सामना करेल. पवन खोल टप्प्याचा चेंडू. तर चेंडू सरळ फिरकवला मिड विकेटला. मिड ऑफला चेंडू पडणार आणि एका धावेवर कुठेतरी संतुष्ट मानावं लागणार. एका धावेच्या मदतीने धावफलक वाढणार आहे. धावफलकावरती धावा लागल्या त्या तीन धावा धावफलकावरती लागल्या. तर पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या म्हणजे पॉवर प्लेचं शतक होतं. कुठेतरी मोठे मोठे फटके मारण्याची गरज होती आणि सुंदर गोलंदाजी ती केली म्हणजे सुनील याने. आणि कुठेतरी जोखडून ठेवण्याचं काम केले पवन सारख्या फलंदाजाला आणि सुनील सारख्या फलंदाजा. यस पॅडी सर. जी काय गोलंदाजी केली अप्रतिम. पहिल्या षटकामध्ये फक्त 3च धावा वरद 11 संघाचे आपण पाहिले असतील. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आल्या त्या 3 धावा. षटक क्रमांक आपण पाहतो वैयक्तिक कोट्यातून पहिलं, सांघिक कोट्यातून दुसऱ्या षटकासाठी गिरीश तवळे. ओरोशेचा हा काय उपवाल्यासर गोलंदाज पण त्याच्यावरती केलेलं आक्रमण आणि आता आक्रमणच हात बचाव हे आपण असं आपण म्हणूया की या सामन्यामध्ये असेल. उत्तुंग षटकार. या षटकाराच्या बरोबरीनं हा सुरेख चेंडू पुन्हा एकदा आक्रमण केलं. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर पॉईंटच्या रिझल्ट मध्ये आपण पाहिलं असेल षटकारानंतर चौकार.
तयार, सामना करेल पवन. मोठी अपील होती, पंचांनी कुठेतरी अपील ठुकरून काढली. कुठेतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूचं आणि बॅटीचं काही कनेक्शन झालं नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. यष्टीरक्षक त्याची कामगिरी एकदम चोखरीत्या बजावतोय आणि एका निर्धाव चेंडूची सांगता होती. धावफलक तिथं स्थिर आहे. धावफलकावरती धावा लागले ते 28 धावा. गोलंदाज रमेश तयार. सुंदर चेंडू स्क्वेअर लेग दिशेने चेंडू सरसावून काढलाय. चेंडू सरळ मारलाय. एकच धाव. एका धावेवर कुठेतरी संतुष्ट मानावं लागणार. एका धावेच्या मदतीने धावफलक वाढणार आहे. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 29 धावा धावफलकावरती लागल्यात. 29 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. एक म्हणजे कुठेतरी उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. ते म्हणजे ऑन दी स्ट्राईक असणारे प्रवीण आणि पवन आणि सुनील. का पहिल्या शतकामध्ये जरी सुनीलच्या गोलंदाजीवर 3 धावा फक्त खर्ची केल्या, त्याच्यानंतर कुठेतरी कमबॅक करण्याचं काम केलं. म्हणजे मोठे फटके मारून कुठेतरी कमबॅक करण्याचं काम केलं आणि धावफलक नेऊन ठेवलं ते 29च्या घरात. काय म्हणाल पॅडी सर? हा, नक्कीच सुरुवात चांगली करणं गरजेचं आहे. कारण की आपण पाहिलं असेल 5 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल 71 धावा ह्याच विकेटवरती आल्या. पण तसं तर आक्रमण करायला लागेल आणि जमेची बाजू आहे बघा वरद टावर संघाची की सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला. मध्ये ते चौकार षटकार सिंगल डबल एक चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. एका बाजूला पवन तर दुसऱ्या बाजूला सुनील टोमरे. आता षटक क्रमांक आता आपण होतोय 4 घेऊन येतोय संतोष पवार. संतोष पवार आपण पाहतोय मोफेगावचा हा गोलंदाज आणि या चेंडूवरती केलेला आक्रमण. चेंडू मात्र जातोय 1 बाउन्स अखेर सीमारेषेबाहेर चौकार. आणि आता संघाच्या धावसंख्येला आकार त्यांनी दिलेला आहे. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 33 अंकावरती. धावसंख्या धावफलकावरती हा सुरेख चेंडू पंच केलाय. मात्र पाहूया चेंडू सीमारेषेच्या दिशेने आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडंसं पंबल झाली. चौकार आला या चेंडूवरती. MH46 1241 स्विफ्ट डिझायर कुणाची गाडी असेल त्यांना विनंती करतोय की गाडी काढायची आहे. मधीच लावली ती गाडी काढायची कारण की वाहतुकीला कुठेतरी त्रास होतोय. एक सुंदर फटका, सुंदर धावफलक जाऊन पोहोचले ते 37च्या घरात. कुठेतरी सुंदर फलंदाजी पाहायला भेटते ती पवनच्या स्वरूपात. कारण की मोठे फटके मारण्याची क्षमता आणि त्याची तो गुणवत्ता दाखवतोय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज संतोष तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ फिरकवलं लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडू सरळ जातोय 6 धावांसाठी षटकार. यस डीजे. वरती 40 धावसंख्येवरती फलंदाजी करतायत ते पवन. पहिलं अर्धशतक या पायदावरती पाहायला मिळेल का याच्याकडे तमाम क्रीडाप्रेमींचं लक्ष असतील. डॉट बॉल डॉट गेम के ऊपर कोई नंबर नाही लिखा. धावसंख्येत आपण पाहिलं असता कुठलाच बदल नाही. प्रथमेश 59 धावसंख्या लागली धावफलक. पहिल्या मॅच मध्ये आल्या 70 धावा. आणि या चेंडूवरती पवन ज्यांनी कदाचित आपण पाहिलं असेल राम मंदिराच्या दिशेने मारलेला माहिती हिट गगनभेदी षटकार. अर्धशतक पाहायला मिळेल का प्रथमेश? 46 धावसंख्येवरती फलंदाजी करताय ते पवन ज्यांनी आता मात्र आपण पाहिलं असलेल्या मैदानावरती चौफेर फटकेबाजी चौफेर टोलेबाजी केली. मात्र या चेंडूवरती
प्रयत्न चांगले होते मात्र सेफ प्लॅन हा चेंडू होतो. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी कुठला प्रयत्न नाही आहे. एक जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन्ही संघाच्या बाजूने एका बाजूला वरद टॉवर संघ आहे, तो दुसऱ्या बाजूला आपण आविष्कार मोपडा, या दोन संघाच्या दरम्यान ही मोठी मॅच, एक मोठी टसन प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. नक्कीच एक प्रेक्षणीय लढत त्या मैदानावरती पाहायला भेटते. सुंदर आक्रमण पाहायला भेटते. कुठेतरी जखडून ठेवले ते गोलंदाजांना, ते म्हणजे पवन आणि सुनील. आणि अजूनही एकही विकेट गेली नाहीये, ती म्हणजे वरद इलेव्हन संघाची. आणि कुठेतरी उत्कृष्ट दर्जाची बॅटिंग ऑर्डर म्हणजेच वरद टॉवर संघाची पाहायला भेटते. धावफलकावरती धावा लागल्यात त्या. मॅच मात्र चांगली पाहायला भेटते प्रेक्षकांना. मात्र या चेंडूवरती पवन आपण पाहतोय, पवन मात्र बरसला. पवन म्हणजे वारा, आणि त्या पवननं मात्र आपण पाहिलं असेल 50 झाली आहे. पवन आपली बॅट वरती करा, कारण का या ठिकाणी पहिलीच अर्धी षटक आपली 50 आपल्या नावावरती या दुसऱ्या मॅच मध्ये पाहायला मिळाली आहे. आणि नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत पवनसाठी. एक उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी त्यांनी दाखवली आहे मैदानावरती. यस डीजे. वरद टॉवर संघानं आणि विजयासाठी 30 चेंडूमध्ये 74 धावसंख्येचा मोठा टार्गेट सेट केलं. त्याच्यामध्ये पवन ज्याची आक्रमक आपण फलंदाजी पाहिली आहे ना, तब्बल अर्धशतक त्यांचं आपण पाहिलं. आणि आता विजयासाठी गरज आहे आविष्कार मोपाडा संघाला 30 बॉलमध्ये 74 धावसंख्येची. मात्र तिसरी मॅच रिमा इलेव्हन तुरड आहे आणि त्यांच्या विरोधात असेल विश्वास इलेव्हन नारपोली. या दोन्ही संघाच्या संगणकाला आपण विनंती करूया की आपण टॉससाठी लगेचच त्याची संपर्क करा. रिमा इलेव्हन तुराडे आणि विश्वास इलेव्हन नारपोली या दोन संघाच्या दरम्यान तिसरी मॅच असेल. चला आपण टॉससाठी लगेच त्याची संपर्क करा. मात्र या सामन्याची सुरुवात कशी होईल हे ऐकण्यासाठी प्रथमेश मोरे यांच्याकडे. नक्कीच एक बिग फाईट पाहायला भेटते आपल्याला अचानकच्या मैदानावरती. वरद इलेव्हन विपक्ष आविष्कार मोपाडा. प्रथम नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर आविष्कार मोपाडा संघाने क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आव्हान केलं. ते मात्र वरद इलेव्हन संघाला आणि कुठेतरी उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी पाहायला भेटली. ती वरद इलेव्हनच्या फलंदाजीने पवन आणि सुनील हे जे कुठेतरी नाबाद पारी पाहायला भेटली. आणि धावफलकावर त्यांनी धावा कुठून काढल्या, ती 73 धावा कुठून काढल्या आणि 74 धावांचं पाठलाग करायचं. ते म्हणजे आविष्कार मोपाडा संघाला, कारण की एका बाजूला करायचं अटॅक तर एका बाजूला करायचं डिफेन्स. दोन्ही संघांना प्रयत्नांची पराकाष्ठा करायची, जर वर्चस्व दाखवायचं, विजय संपादित करून दाखवायचं या अचानकच्या मैदानावरती. काय म्हणाल पाहिजे सर? हा नक्कीच. आणि प्रथमेश जर आपण जर पाहिलं असेल आज वरद टॉवर संघाच्या स्क्वॉड मध्ये जर आपण पाहिलं स्वतः संदीप शेट्टी तेही मैदानाच्या आतमध्ये 40+ मध्ये आपल्या खेळतायत. ते सुद्धा या ठिकाणी चांगली कामगिरी करतायत. आणि आता मात्र विचार जर केला असता पहिल्या इनिंग मध्ये आपण बिनबाद ही जमेची बाजू होते आणि एकही विकेट त्यांनी गमावला नाही आहे. आणि पहिल्या आपण पाहिले असेल पार्टनरशिप तब्बल 73 धावसंख्येची सुनील ठोंबरे आणि पवन यांच्यामध्ये आपण पाहिली आहे. नक्कीच स्वतः संदीप शेठ मुंडे सुद्धा या संघाचा मालक आहे आणि स्वतः मैदानात उतरलेत. म्हणजे 40+ म्हणजे एक धाव आरोग्यासाठी. इथे कुठेतरी खेळाला म्हणजे कुठे वयाची मर्यादा नसते, आधी तरी होती. कुठेतरी 40+ हा नाव नव्हता तेव्हा, कुठेतरी 40+ आला. आणि कुठेतरी ज्यांच्या एक सुंदर फलंदाजी आपण फलंदाजी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहिली त्यांच्या वयात, पण कुठेतरी ह्या उतरत्या वयात कुठेतरी चांगल्या दर्जाची खेळ खेळायला भेटलं. ते म्हणजे 40+, 50+च्या माध्यमातून. आणि आत्ता मात्र गरज आहे ती म्हणजे आविष्कार मोपाडा संघाला ती 74 धावांची.
चला मैदानात चेंडू पुरवायचा आहे. साठी 40+ करून टीके कुरंगले जे नेहमीच टिप्स देत असतात आणि मैदानाच्या आतमध्ये पंचांची कामगिरी करतात. मग त्यानंच मात्र पहिल्या चेंड होती अण्णा गावडेनं त्रिफळाचीत बाद करून 0 या धावसंख्येवर त्यांना बाद केले. आणि प्रॅक्टिस मेन प्रॅक्टिस आहे. तुमचा सराव जर नसेल ना तर काही फायदा नाही आहे. पहिलीच विकेट आपण आविष्कार मोपाडीच्या त्या बाद झाली आहे. या 74 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अण्णा गावडे जे का आपण पाहिलं असतं रायगड पोर्टिब्लचे अध्यक्ष आहेत त्यांनी मात्र जसे अध्यक्ष स्थान जर असं आपण पाहिलं असं भूषवलं ना तशी गोलंदाजी आपण पाहतो ही वरट टावर संघासाठी चांगली कामगिरी केली आतापर्यंत. दोन्ही चेंडू टाकले ते डॉट. बघा खैरे आता पहिली सुरुवात वरट टावर संघाची शांत होती तशी संदत मुंडे नेहमीच सुरुवात शांत करतात मात्र नंतर त्यांची भरारी मोठी असते आणि तसेच पहिल्या षटकामध्ये फक्त 3च धाव होत्या आणि नंतर मात्र उर्वरित 4 षटकामध्ये 70 धावा जमवण्या त्या ठिकाणी पवन आणि सुनील टोंबरे यांच्या माध्यमातून. नक्कीच कुठेतरी जखडून ठेवण्याचं काम केलं ते म्हणजे अण्णा गावडेने पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता झाली. दुसऱ्या चेंडूवरती त्रिफळाचीत झाले ते म्हणजे टिकेसर गोलंदाजी मार्को गोलंदाज तयार. अकोल टप्प्याचा चेंडू होता आणि पंच आमच्याकडे वळणार एका स्क्वेअर चेंडूची सांगता झाली आहे. धाव फलक वाढणार. धाव फलकावरती धावा लागल्या आहेत त्या 2 धावा धाव फलकावरती लाग 2 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 1 विकेट. गोलंदाजी मार्को गोलंदाज तयार सामना करेल. सुंदर चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटीचा आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाही. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. एका निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावफलक तिथं स्थिर आहे. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 2 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 1 विकेट. गोलंदाज तयार. सुंदर चेंडू परत त्याच दिशेने मारलाय आणि कुठेतरी धावचीच्या स्वरूपात बाद झालेत ते म्हणजे सचिन आणि कुठेतरी दुसरा हातरा भेटलाय तो म्हणजे आविष्कार मोपाड्या संघाला. येस डीजे. हॅलो
दोन्ही संघादरम्यान याच्यानंतर मॅच असेल. टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण या आणि विश्वास इलेव्हन नारपोली संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण स्टेजच्या डाव्या बाजूला आपण यायचं आहे. आपले सर्व खेळाडू त्या ठिकाणी जमा झालेत. विश्वास इलेव्हन नारपोली संघाचे सर्व प्लेयर्स आपण स्टेजच्या डाव्या बाजूला या. डिफेन्सिव्ह फटका सन्मान दिला गिरीश तवळे यांच्या माध्यमातून. एक धाव मात्र या चेंडूवरती आली आहे, सिंगल. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 3 धावा, 3 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 2 विकेट. एका सुंदर गोलंदाजी अद्याप अण्णा गावडे यांच्या माध्यमातून पाहायला भेटली. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू होता, त्याच्यानंतर कुठेतरी डॉट त्रिफळाचित केलं म्हणजे टीके सळाना. त्याच्यानंतर हा नक्कीच. आणि प्रथमच बघा पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या आपण धन्यवाद डीजे मास्टर. आता मात्र समीकरण असणारे 18 चेंडू आणि 61 धाव्यांची गरज आहे. ती म्हणजे आविष्कार मोपाडा संघाला आणि एक सुंदर गोलंदाजी करावी लागेल. 18 चेंडूमध्ये 61 धावा डिफेन्स करायच्यात आणि 18 चेंडूमध्ये 61 धावांचं पाठलाग करायचंय. ते म्हणजे आविष्कार मोपाडा संघाला गोलंदाज तयार आहे. सुंदर चेंडू फिरकवलाय. चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण झाला. 2 धावा या चेंडूवरती भेटल्या आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक वाढले. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 15 धावा धावफलकावरती लागल्यात. येस बॉलरने गोलंदाजी ट्रॅकवर आला तो गोलंदाज दशरथ. चेंडू सरळ सुंदर फिरकवलाय. चेंडू सरळ जातोय. 1 बाउन्स सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. केस डीजे. नक्कीच एक धाव भेटते. एका धावेच्या मदतीने धावफलक वाढणार आहे. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 20 धावा धावफलकावरती लागल्यात आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला भेटणार संदीप शेठ मुंडे. ज्या पद्धतीने राजकारणात त्यांचं वट आहे तशीच क्षेत्ररक्षण करतायत ते म्हणजे संदीप शेठ मुंडे. एक सुंदर क्षेत्ररक्षण विकेट किपिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दशरथ तयार. झेल पकडण्याचा प्रयत्न होता. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि कुठेतरी क्षेत्ररक्षक फंबल झाले. 2 धावा भेटल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलक वाढणार आहे. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 22 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे अद्याप ही कुठेही मोठे फटके मारून नाही दिलेत. ते म्हणजे वरद 11च्या गोलंदाजांनी कुठेतरी बॅकफुटला नेऊन ठेवलंय. ते म्हणजे आविष्कार मोपड्याच्या फलंदाजांना. सुंदर चेंडू फिरून काढलाय सर. मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू जातोय. एकच धाव. एका धावेवर संतुष्ट मानतायत आणि एका धावेच्या मदतीने धावफलक वाढतायत. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 23 धावा धावफलकावरती लागल्यात. कुठेतरी निश्चितच बॅकफुटला नेऊन ठेवलंय आणि आता मात्र गरज असणार आहे चेंडू बराच वेळ हवे ते स्वतःच्या बॉलिंग थ्रू मध्ये आणि चेंडू सरळ नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतो. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण झाला. 2 धावा भेटल्या आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक वाढलं. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 25 धावा धावफलकावरती लागल्यात. धावफलकावरती लागल्यात आणि आता मात्र गरज असणारे 12 चेंडू आणि 49 धाव्यांची गरज आहे. अजूनही कुठला संघ जिंकला नाहीये आणि अजूनही कुठला संघ हरला नाहीये. दोन्ही संघांना प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. जर वर्चस्व दाखवायचं आहे या अचानकच्या मैदानावरती एक सुंदर आयोजन नियोजन पाहायला भेटते. ते 40+ माध्यमातून एक सुंदर भव्य दिव्य स्पर्धा या अचानकच्या मैदानावरती पाहायला भेटते. हा नक्की प्रथमच अजून मॅच संपले नाहीये. मॅच मध्ये कोणी हरलं नाहीये, कोणी जिंकलं नाहीये.
आता 49 धावसंख्येची विजयासाठी अजूनही गरज आहे. आता इथून अजून आविष्कार मोपाडा संघाची वेळ निघून गेली नाहीये. आता या षटकापासून आक्रमण जर झालं ना, विष्णू षटक क्रमांक आपण पाहतोय चौथं घेऊन 12 चेंडू 49 धावसंख्येची आता गरज आहे. विष्णू गाताडे त्यांच्या हातामध्ये आपण पाहतोय आता या षटकाची जबाबदारी दिली आहे. चला नेक्स्ट मॅच आपण रिवा 11 तुराडे आणि नारपोरी दोन्ही संघाचे संघनायक आपण लागलीच त्याशी संपर्क करा. याच्यानंतर आपली मॅच असेल याची नोंद आपण घ्या आणि टॉससाठी लगेच यायचं आहे. रिया 11 आलेले आहेत तर आपण विश्वास 11 नारपोली संघनायक आपण कुठे असेल तर प्लीज आपण लगेच त्याशी संपर्क करा. रिया 11 संघाच्या संघनायक आपली प्रतीक्षा करतात. पहिला चेंडू संदीप दादा मुंडे बघा एसटी रक्षकाच्या पाठीमागे कशी कामगिरी त्यांची आपण पाहतो. 22च्या सहाय्याने धाव आलेली आहे. आता धावा जर विचार केला असेल ना, चला मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहतो ना हे सगळे गुरंढोर आलेत. स्वयंसेवक आपण लगा मैदानाकडे लक्ष द्या. गोमाता गोमुहूर्त म्हटल्यानंतर गाई घरी परतण्याची वेळ आहे. तिने सांजेची वेळ सूर्यास्ताकडे चाललेला आहे आणि गाई देखील आपण पाहिलं असेल घरचा रस्ता आता घेतला आहे. कार्पेट लेवलचा फटका सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. सिंगलला मात्र डबलमध्ये कन्वर्ट केलं आहे. राजस्थानी पतंगा पोर्टी प्लस यांच्या माध्यमातून सदस्य ट्रॉफी सौभाग्यवती प्रतीक्षाताई या राऊत ताडी आपण पाहतोय. रसिका खराडे यांच्या नावाची आपण पाहतोय ही सदस्य ट्रॉफी आपल्या भेटीला आली आहे. 40+ आता चांगला सापड होतो जल्लोष डे आणि नाईट ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि या चेंडूवरती जागा बनवून घेण्याचा प्रयत्न सुनील टोंबरे. चेंडूवरती येत असताना एकच धाव या चेंडूवरती मिळाली सिंगल. त्याला विश्वास 11 नारपोली संघाचे कर्णधार आपण लगेचच आपण स्टेजच्या समोर यायचंय. रिया 11 संघाचे कर्णधार आपली प्रतीक्षा करतायत. याच्यानंतरची आपली मॅच आहे. विष्णू गाताडे चांगली गोलंदाजी करतोय. कुठली मोठे फटके खेळण्यासाठी संधी उपलब्ध करून देत नाहीयेत. 74 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 31 धावसंख्येला घेते धावफलकावरती. विष्णू मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतात आपल्या संघासाठी. त्याची सुरुवात पहिल्या षटकामध्ये अण्णा गावडे यांची आपण पाहिली होती. संदीप दत्ता मुंडे मात्र रोशन दादा राऊत यांच्या सोबत असते. आपण दोन्ही संघादरम्यान टॉस करणार आहोत. चला आले का दोन्ही टीम. चला कर्णधार आले त्या ठिकाणी सन्माननीय पाहुणे आपण पाहतोय. वासंब ग्रामपंचायत माजी सरपंच सन्माननीय आपण पाहतोय रोशन राऊत साहेबांच्या सोबत असते. या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कौल केला जातोय. रिया 11 तुराडे आणि विश्वास 11 नारपोरी या दोन संघाच्या दरम्यान आपण पाहतोय टॉस केला जातोय. कोणी जिंकला. रिया 11 तुराडे संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय लगेच आपण काढून त्याच्यावरती अंमलबजावणी करावी. मॅच संपल्यानंतर 74 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. अभि कोरंगले आमच्या समाज गुणलेखासाठी आता जोडलेत. पहिल्या मॅचमध्ये आपण संदीप मुंडे यांना पाहिलं. त्यांनी चांगली स्कोरिंग केली होती. आता ते मैदानाच्या आतमध्ये त्याच्यामुळे गुणलेखकाची भूमिका पूर्णवता जबाबदारी घेते ते अभि कोरंगले यांच्या माध्यमातून. सुनील टोंबरे शेवटच्या षटकावरसाठी येत आहेत. 74 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलकावर दिला आहे तब्बल 31 धावा. सुरेख चेंडू उजव्या बाहेरून जाणार चेंडू. पंच अविनाश पारिंगे सरांचा इशारा तो वाईटचा. 32 धावसंख्या लागली धावफलकावरती. 43 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज आहे. 32 धावसंख्या लागली धावफलकावरती. 42 धावसंख्येची अजूनही गरज आहे. चेंडू हवेमध्ये गलीमधून मात्र चेंडू जातो शिवारेषेच्या बाहेर. 4 धावसंख्येसाठी चौकार.
नंतर मात्र का होईना एक चौकार आलाय, नशिबाचा आपण चौकार म्हणूया. मात्र आता वेल निघून गेले अभि सर, कारण की हे चौकार तिसऱ्या षटकापासून यायला हवं होतं. एक धाव मात्र या चेंडूवरती मिळाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, संदीप डायरेक्ट हिट. बघा डायरेक्ट हिट गोटीने बरोबर संदीप दादाने पकडला आहे आणि या चेंडूवरती आलेली रनआउटची विकेट. गिरीश तवले बॅक टू द पॅव्हेलियन. मॅच मात्र असं वाटतं पूर्णपणे एकतर्फी होईल असं चिन्ह आता जाणवायला लागलंय. बघा संदीप दादा सुनील टोंबरेच्या गोलंदाजीवरती काही यष्टीरक्षकाची कामगिरी डी डी पाटील पाहायला मिळते. मात्र एवढा तेज थरार गोलंदाज म्हणजे आपण जर पाहिलं असेल संदीप दादा सुद्धा चांगले क्रिकेट खेळले, आतापर्यंत चांगले खेळत आहेत आणि यष्टीरक्षकाची भूमिका सुद्धा चोख बजावतात. त्यांना देखील आपण धन्यवाद देऊया. चांगली गोलंदाजी आहे. हा सुरेख चेंडू, स्लोअरचा चेंडू, डॉट बॉल. आज सगळे आजी माझे खेळाडू आपल्याला या अचानकच्या लॉट्सवरती आपण पाहतोय आपल्याला पाहायला मिळतील. कारण का 40+ रसायने आणि पातळगा एरिया मधून आपण पाहतोय सर्व 40+ मेंबर्स. हलकासा कट केला चेंडू गलीमध्ये, हे बघा अण्णा गावडे त्यांनी देखील गोटी नेम बरोबर पकडलाय. गणेशजी पोपेट आमचे वडगावचे एक उत्कृष्ट मराठीचे समालोचक, ते या ठिकाणी आनंद घेत आहेत, त्यांचं आम्ही स्वागत. तुषार यादव रसानीचे खरं तर वंडरबॉय होते. एका वेळेस त्यांचा क्रिकेट आपण पाहिलं आहे. त्यांचं देखील आपण या कॉमेडी बॉक्सच्या वतीनं या सदस्य ट्रॉफीमध्ये दादा आपलं देखील सहर्ष स्वागत. प्रतीक्षा रोशन राऊत सदस्य आणि सौभाग्यवती रसिका राकेश कराडे यांच्या नावाची आपण पाहतो ही सदस्य ट्रॉफी 40+. तुषार दादा यांचं या ठिकाणी व्यासपीठात आगमन, त्यांचे आपण स्वागत. आता जबरदस्त मॅच आतापर्यंत आपण या पाहतोय 40+च्या. हा सुरेख चेंडू बघा एका हाताने चेंडू अडवलाय, डॉट बॉल. मात्र पंचाचा इशारा वाईटचा. अतिरिक्त एक धाव अभिसर या चेंडूवरती मिळाली आहे आणि 38 धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. त्या आविष्कार मोपाडा संघाची धावसंख्या धावफळक आणि 5 षटकं संपली आणि हा सामना जिंकलाय. तो वरद देलो संघानं विजय संघाचं हार्दिक स्वागत. हडलक टीम आविष्कार मोपाडा. अजून एक मॅच आपल्याला असेल, त्याच्यानंतर तर मात्र तुम्हाला झालेल्या चुका त्या सुधारायला लागतील. तुषार दादा तुम्हाला शुभेच्छा असतील. बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी आपण पाहतो ही आपली पावलं या क्रिकेटकडे आले, त्या 40+च्या माध्यमातून आपलंही स्वागत आहे.